आधीच टंचाईग्रस्त नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा पावसाळा तब्बल 1.5 महिने उशिराने सुरू झाला। अशा प्रतिकूल परिस्थितीतही चांदवडच्या रायपूर येथील प्रयोगशील शेतकरी शंकर कोल्हे यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने सुमारे 3.5 एकर क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली। प्रसंगी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाने पाणी देऊन कोथिंबीर जगविली। त्यांनी लागवड केलेल्या क्षेत्रांपैकी 20 गुंठे क्षेत्रावरील काढणीला आलेल्या कोथिंबीर पिकाला अवघा 10,000 रुपये खर्च करून केवळ 40 दिवसात 75,000 रुपयांचा भरघोस नफा कमविला। कमी पाण्यातही योग्य नियोजन केले तरी शेतीतून चांगला नफा कमविता येते, हे कोल्हे यांनी दाखवून दिले आहे। यंदा पावसाळा लांबला आहे, पुढेही पावसाची काही शाश्वती नाही, त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात व अल्प कालावधीचे पिके घेण्यावर भर देण्याचा सल्लाही कोल्हे यांनी दिला आहे। मी शंकर कोल्हे, रायपूर। मी यंदा दुष्काळामुळं 1.5 महिना पाऊस लेट झाल्यामुळं मी शेततळ्याच्या थोड्या पाण्यावर ड्रीप इरिगेशन किंवा रेन पाईपवर मी कोथिंबीर लागवड केली। त्याच्यात मला 40 दिवसात हे 75,000 रुपये मिळून राहिले। 10,000 रुपये फक्त खर्च करून 20 गुंठ्यात मला 75,000 मिळते। तर माझी अशी 3.5 एकर कोथिंबीर आहे, पण ती 4 टप्प्यात कोथिंबीर असल्यामुळं मला याचे पहिले पैसे झाले। माझी मेथी बी 2 एकर आहे, त्याचे बी मला पैसे होतील। योगायोग भाव मिळाला तर खूप पैसा होईल। आणि शेतकऱ्यांनी असेच कमी पाण्यात आणि कमी दिवसाची पिकं काढून पैसे कमवावे, जेणेकरून पुढं पाऊस नाही पडला तर कांदे आणि मका येऊ शकत नाही आणि त्याला पाणी बी एवढं मिळू शकत नाही। तरी शेतकऱ्यांनी अशी कमी पिकात उत्पन्न काढावे असं माझं मत आहे।